Audio Jungle. Audio Jungle. प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये चंगराचंगरीची घटना होऊन बरेच भाविक जखमी झाले आहेत, तर काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगण्यात येते, परंतु मृतांचा आकडा अद्याप समजू शकला नाही। ही घटना दिनांक 29 जानेवारीच्या मध्यरात्री 1 ते 1:30 वाजताच्या सुमारास घडली। सांगण्यात येते की मौनी अमावस्येच्या वेळी स्नान करण्यासाठी संगमावर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असावी। त्या गर्दीमध्ये चंगराचंगरी झाली होती, तरी स्थानिक प्रशासनाच्या वतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। जब ये सब भगदड़ मच रही थी थे आप? हम लोग साथ में हते भब्बड़ की एक कट्टी मची सब एक कट्टी आदमी ने ढकेल दा हमर हो सब बस छूट गया हमर के हाथ पांव ढकेल दिया लोगों ने पागल लग जुड़ी थी तो लोग जाना हते तो बस हमर के से हाथ छूटे तो हम अलग हो गई अलग हो गई मतारी बिट गया छूट गए हाथ से छूटे से और गिर पड़ी। आपकी मम्मी जी क्या हुआ था? वो पब्लिक ने धक्का दिया तो हम लोग नीचे गिर पड़े, तो वो हम लोग के ऊपर चढ़ गए थे, तो फिर उकड़ गए हम लोगों के ऊपर से। हम आवाज भी दी कि उठ जाओ, हम लोगों को उठा भी दो, तो किसी ने हमारी मदद नहीं की, ना उठाया किसी ने हम लोगों को। हम बोलते भी जा रहे थे कि हमारी मॉम की डेथ हो गई है तो उठा लो हमको, तो कोई नहीं उठा रहा था। तो लोग लगातार क्या उन पे चढ़कर जाते रहे? हम लगातार चढ़ के जाते रहे। हमारे कोई पुलिस? अभिनेते अशोक सराफ यांना सरकारतर्फे देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री अशोक सराफ यांच्या चाहत्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी सुद्धा सर्व सभासद, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्री अशोक सराफ यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या। ऑडिओ चेक 1 2 3 4 ऑडिओ चेक 1 2 3 4 पण मनोज दादांसाठी तुम्ही ठाम भूमिका काहीतरी घ्या। आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत। त्यांचं आम्हाला बघा वाटत नाही अण्णा आम्हाला त्यांचे हाल बघा वाटत नाही। मोबाईल पण अण्णा विनंती बघा अण्णा तुमच्या यवतमाळ जिल्ह्यातील रामगाव रामेश्वर येथे श्री संत पूजनीय भिक्कमपुरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त
श्रीपाद भगवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। आज 29 जानेवारी रोजी भागवत सप्ताहाची समाप्ती असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। संस्थांच्या वतीने सप्ताहामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये सर्वात वेगळा कार्यक्रम म्हणजे गावच्या सर्व लेकींना व जवळ बापूंना साडी चुडी व शिला नारळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच श्री संत भिक्कमपुरी महाराज यांच्या पालखीचे गावातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत भिक्कमपुरी महाराज संस्थान व सर्व ग्रामस्थ रामगाव रामेश्वर यांच्या वतीने करण्यात आले होते। पुणे जिल्ह्यातील चाकण खराबवाडी येथे दिनांक 31 जानेवारी रोजी अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या हस्ते मल्टिप्लेक्स थिएटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे। त्यामुळे चाकण परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांना पुणे किंवा पिंपरी चिंचवड अशा शहरात जाण्याची गरज भासणार नाही। आपण सहपरिवारासह या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सिनेमाचा आनंद घेऊ शकता।